तर पंचांनी सामना सुरू करायचा आहे. दापोली संघाने आपलं क्षेत्रक्षण सजवायचं आहे. आजच्या दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना. यानंतर आपण धनेश्वलन कुक्षे विपक्ष चावी स्पोर्ट चावे या दोन संघामधील सामना पाहणार आहोत. तर दोन्ही संघ आपण देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. कालचा दिवस आपण जर बघितला तर कालचा दिवस गावदेव दिवे संघाच्या नावे राहिला होता. अतिशय चांगला परफॉर्मन्स दिवे संघाचा पाहायला मिळाला होता. शेवटच्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये दत्तरूपा कशुली संघाला पराभूत करून गावदेव दिवे संघाने सेमीफायनल मध्ये धडक मारलेली आहे. टॉप 4 मध्ये पोहोचणारा तो पहिला संघ ठरलेला आहे. वेलकम आमच्या सकल समालोचक व्हॉइस ऑफ व्हाल भाग्यजी म्हात्रे सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांचा देखील आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण गत वर्षी देखील ऐकत होतो आणि या वर्षी देखील ऐकायला मिळतोय. क्षेत्रक्षण सजवायचं आहे. दापोली संघ नाही, जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. जनमन खोनी विपक्ष विरुद्ध दापोडे आजच्या दुसऱ्या दिवसामधील पहिल्या सामन्याला सुरुवात होतोय. टॉस विन झालेले तो दापोडे संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेले जनमन खोनी या संघाला. टू ओपनर ऑन मिडल ओव्हर मध्ये दक्षिण सिंगोले विथ कुणाल पाटील. दापोली संघाचा 12 मॅन राखीव खेळाडू जर असेल तर आपण कॉम बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. डीडी ग्राउंड विनार तालुक्यामधील सर्वात आकर्षक मैदान म्हणून या मैदानाचं नाव घेतलं जाते आणि या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून केलं जाते. शंकर गुलवी आणि त्यांची ऑफिशियल टीम. 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये दापोडे संघाचा नाही. तर सामन्याला सुरुवात होते. सुजल येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिले षटक घातले जे धुरा त्याच्याकडे सोपवले गेलेले. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय या पिकअप शॉट चेंडू निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअर मधून सीमा पार. पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार. सिंगोली ऑफ द मार्क अकाउंट ओपन होतोय जनमन खोनी संघाचा चौकाराने. सुजल राईट मोर द स्टंप. इथे मात्र बुंद्यात चेंडू हाताळलेला आहे. चांगला चेंडू पूर्णपणे चित करताना आपण बघतोय. कमबॅक केलेला आहे वापसी करताना गोलंदाज सुजल पाहायला मिळतो. पहिल्या चेंडू चौकाराने हा चेंडू मात्र निर्धाव.
पावट्याचं षटक मार्गस्थ आहे. सुजल दापोडे संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात आलोय. तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज दक्षिश सिंगोले ज्याने चौकाराने स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. इथे टायमिंग प्रॉपर साधताना नाही. मिड ऑन रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज. एका धावेने दक्षित पोहोचतो आपले वैयक्तिक 5 संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते ती बिनबाद 5. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल धनेश्वरून कुक्ष विपक्ष चावे स्पोर्ट्स चावे या दोन संघामध्ये. इथे मात्र फान केलेल्या चेंडूला लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जातो सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकाराने अकाउंट ओपन केलं होतं आणि चौकाराने अकाउंट ओपन करताना कुणाल पाटील देखील पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. चांगली सुरुवात इथे मात्र दोन्ही सलामीर कोणी संघाची आपल्या संघाला करून देताना. इथे मात्र चेंडूला लॉब केलेला लॉबटॉप फटका हवाई फायर आणि आजच्या दिवसामध्ये पहिल्या चेंडू पत्र बजाव शॉट षटकार. दस का दम दाखवता परंतु बेमिसाल कुणालच्या बॅट मधून षटकारांनी संघाची धावसंख्या येतो. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना 15 वर पोहोचते. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. अगदी फ्लाइंग स्टार्ट जॉनमन कोणी संघाची दोन्ही सलामीवर आपल्या संघाला करून देताना. सुजल पुन्हा एकदा सामना फलंदाज कुणाल पाटील. फुलटा चेंडू आहे इथे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र त्याच्या डोक्यावरून अगदी मस्तक दस्तक हा आणखीन एक षटकार. पहिल्या षटकाची समाप्ती तर जर्मन कोणी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते बिनबाद जिंदाबाद 21 विदाउट लॉस. आणि पॅनल्टीच्या 2 धावा देखील धावप्लेन मध्ये ऍड केल्या जातात कारण दापोडे संघाचा 12 मॅन कॉम्बॉक्स मध्ये नाही आणि म्हणूनच इथे दापोडे संघाला पॅनलाइज केलं जाते. कोणी संघाच्या धावप्लेन मध्ये 2 धावा ऍड केल्यानंतर सुधारित धावसंख्या आपल्याला धावप्लेनवर पाहायला मिळते ती 23 धावा. गोलंदाजी मध्ये पहिला बदल बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हर्षद चौधरी येतोय. हिटमॅन ऑफ दापोडे आणि टीम इंडियाचा हिटमॅनची जर्सी क्रमांक 45 देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद चौधरी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना हर्षद चौधरीचा सामना करेल फलंदाज कुणाल पाटील. पावट्याच्या षटकानंतर आता मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. मात्र अजूनही या 30 सर्कलमध्ये 4 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले आहेत. त्यामध्ये 20 सेफ मध्ये इस्ट्रेसच्या थर्डमॅन फाईन लेग आहे. पॉइंट पाहायला मिळतोय आणि मिड ऑफ देखील तैनात केला गेलेला आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे या टायमिंग साधता आली नाही. एक धाव बॅचचा इशारा येतो पंचाकडून. अवांतर धावेने या संघाची धावसंख्या 24. आपण सामना पाहतोय दुसऱ्या दिवसामधील पहिला जर्मन कोणी विपक्ष वीरताना दापोडे. यानंतर सामना पाहायला मिळेल धनेश्वर कुक्षे पीटीसी मधील संघ विपक्ष चावे स्पोर्ट्स चावे या 2 संघामध्ये.
इथे लॉब केले चेंडूला आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमावर मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. काल एकाच इनिंग मध्ये 2 फलंदाजांनी षटकांची हॅट्रिक पूर्ण केली होती. गावदेव दिव्य संघाकडून दर्शन पाटील आणि धनेश पाटील हे 2 फलंदाज पाहायला मिळाले होते, ज्यांनी दत्तूरबाग कशिवली संघाविरुद्ध हा कारनामा केला होता. शेवटच्या सामन्यामध्ये दोन्ही फलंदाजांनी सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता आणि या स्पर्धेमधील तिसरा फलंदाज आता मात्र षटकांची हॅट्रिक पूर्ण करताना कुणाल पाटील पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेले आहेत. संघाची धावसंख्या 30 वर पोहोचलेली आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल धनेश कुक्ष विपक्ष चावे स्पोर्ट चावे या 2 संघामध्ये. लॉर्ड फुलर चेंडू टर्न केलेला चेंडू मिड रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. 31 विदाउट लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दापोडे संघ आपण बघतोय की टॉस विन झाल्यानंतर प्रथम फील्ड करताना चांगली सुरुवात दोन्ही सलामीवीरांनी जर्मन कोणी संघाला करून दिलेली आहे. एका बाजूला दक्षिण सिंगोले तर दुसऱ्या बाजूला कुणाल पाटील जास्त आक्रमक खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याला चांगली साथ देताना दक्षिण सिंगोले पाहायला मिळत आहे. यावेळी मध्ये लॉफ्ट फुट चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला भिरकवून दिले. स्क्वेअरच्या सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. दे घुमाके. यावेळी निर्धाव चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. या चेंडूवर मात्र कमबॅक करताना गोलंदाज हर्षद चौधरी पाहायला मिळतोय. मजबूत स्थितीमध्ये जर्मन खोनी संघ जी सुरुवात खरं तर हवी होती ती सुरुवात दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी करून दिलेली आहे जर्मन खोनी या संघाला. टॉस गमावल्यानंतर कुठलाही परिणाम कुठलाही इफेक्ट पाहायला मिळत नाही. आपला नैसर्गिक खेळ खेळताना पाहायला मिळतात फलंदाज. इथे मात्र फुलटाच चेंडू आहे. टर्न केलेल्या चेंडूला बॅकवर्ड्स केले रिझल्ट मधून चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. दोन षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्तीनंतर जर्मन खोनी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 41-41. 41वा बिनबाद चांगली सुरुवात इथे मात्र आपण पाहतोय जर्मन खोनी संघाची आणि हे सातत्य जर राहिलं तर कदाचित हाय स्कोरिंग सामना देखील पाहायला मिळू शकतोय. 20.5 सरासरी आतापर्यंत राखलेली आहे जर्मन खोनी संघाने. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणय येतोय.
2 षटकांचा खेळ संपलेला आहे. सुजल आणि हर्षद यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आणि आता मात्र प्रणय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. तर प्रणय याचा सामना फलंदाज दक्षिण सिंगोले. प्रणय टू दक्षित तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकांमधील पहिला चेंडू. यावेळी उंचावरला फटका गेलेला, उंची जास्त आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू घालून अखेर ब्रेक थ्रू मिळून देताना प्रणय आपल्या संघाला फलंदाज बाद होतो दक्षिण सिंगोले. तरी कुणाल आउट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर हर्ष पाटील, कुणाल पाटील यांनी बाद होण्यापूर्वी 33 धावांचं महत्वाचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे. त्याचे बॅट पण तब्बल आपण बघितले तर 4 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळाले आहेत. एक सिंगल रन्स म्हणजे षटकार आणि चौकारामध्ये त्यांनी डील केलं होतं. 41 धावसंख्येवर अखेर पहिला फलंदाज बाद झालेला आहे खून या संघाचा. नवीन फलंदाज हर्ष पाटील सामना करेल प्रणयाचा. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. 1 षटकाच्या वरून मात्र सरळ डीप एक्स्ट्रा रिझन मध्ये तर इथे मात्र आल्या पावली माघारी परतताना हर्ष पाटील तू चल माया आहे अशी स्थिती आपण बघूया कोणी संघाच्या फलंदाजांची. या अगोदर कुणाल पाटील बाद झाला होता आणि मागोमाग हर्ष पाटील देखील बाद होताना. राज शिंगोळे येतोय न्यू बॅटर. कोणी संघाचा बाहुबली फलंदाज आपण बघतोय आता मात्र खेळपट्टीवर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. येणाऱ्या फलंदाजामध्ये रेल बाहुबली योगेश शिंगोळे याचं देखील येणं बाकी आहे. बुरशीती संघाविरुद्ध धर्मराज चषकामध्ये धावांची लयलूट त्याने केली होती. कट करण्याचा प्रयत्न प्लेअर मिस, चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. मात्र एकत्र धावा कुठून काढल्यानंतर देखील बुरशीती संघाविरुद्ध जीवनमान कोणी संघाला धर्माच्या चषकामध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. कारण अर्जुन बांगरेने त्या मॅच मध्ये 47 धावा कुठल्या होत्या आणि म्हणूनच त्याच्या खेळीच्या जोरावर ते टार्गेट बुरशीती संघाने चेस केलं होतं. प्रणय राईट आर्म ओव्हर द स्टंप गोलंदाजी करताना डाऊन द लेग स्टंप 50 समांतर धावांमध्ये व्हायचे पण अव्वांतर आणि अव्वांतर धावेने धावसंख्या पोहोचते 42 और 42 लॉस फॉर द 2 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला सामना आजच्या दिवसामध्ये आपण बघतो कोणी विपक्ष दापोडे आणि नंतर आपण सामना पाहणार धनशील कुक्ष विपक्ष 26 फूट 6 या 2 संघामध्ये. इथे स्वतःच्या फालतूरमध्ये चांगले शतक्षण पाहायला मिळते. या षटकामध्ये आपण बघितलं तर प्रणय याने आपल्या संघाला वापसी करून दिलेली आहे. कारण 4 चेंडू हाताळलेल्या त्याने 1च धाव खर्च केले, ती देखील अवांतर अर्थात वाईट चुरबाने. काय गोलंदाजी प्रणय यांनी केलेली आहे. अगोदर सुजल आणि हर्षद मागे ठेवले होते आणि त्यानंतर इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना प्रणय पाहायला मिळतोय.
कट केलेल्या चेंडूला पॉइंट रिजन मध्ये बॅकपॉट पॉइंट रिजन मधून चेंडू अगदी या जमिनीला मैदानात घासत पुसत चाटत निघून जातो सीमा पार 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या पोहोचते ती 46 या धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गस्थ आपण बघूया प्रणयच्या माध्यमातून. इथे ऑन साइडला प्रॉपर टायमिंग साधलेला मिड रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धावगणी संधी मिळेल फलंदाजांना एका धावेपेक्षा अधिक नाही. षटकाची देखील समाप्ती 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाची समाप्तीनंतर जन्मांना कोणी संघाची धावसंख्या 2 बाद धावफलकावर पाहायला मिळते ती 47 धावा. टॉस साठी रिपोर्टिंग करायचे धनेश्वर कुक्षे संघाचा संघ नाईक आणि 24 संघाचा संघ नाईक. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल धनेश्वर कुक्षे विपक्ष 24 या दोन संघामध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच आपण नाणेफेकी कक्षाकडे वळणार आहोत. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी चेतन याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलेला आहे. चेतन आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली गेलेली आहे. लॉर्ड फुलात चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज पंचांचा इशारा येतो या वाईट वाढच्या रूपाने. आणि अवंत धावने संघाच्या धावफलक मध्ये देखील वाढ होते. धावसंघ 48. इथे मात्र आपण पाहतोय खरं तर ऑन साइडला केला जातो मात्र चेंडू जातो ऑफ साइडला थर्मॅन रिझर्व मधून हा चौकार. ते मात्र ड्रॉस घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी ज्यांना चाहते थे ठाणा लेकिन पोच गए पुन्हा असा फटका आपण फलंदाजाकडून पाहिला. खरं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र ऑफ साइडला चेंडू पाहायला मिळतो. थर्डमॅन रिझन मधून चौकार. यावेळी मात्र अतिशय खराब चेंडू स्वेर चेंडू. पंचांचा इशारा इथे येतोय वाईट अवंत धावफलकामध्ये जोडले जाईल आणि अवंत धावने संघाच्या धावफलकामध्ये 1 ने पुन्हा एकदा भर पडते. धावसंख्या 53. पुन्हा एकदा दिशा भरकटताना गोलंदाजी पाहायला मिळते. स्वेर चेंडू पंचानं बिजी ठेवले. आपण मुख्य पंचाची भूमिकेमध्ये विजय चव्हाण सर लारा सर आपल्याला पाहायला मिळतात आणि सकाळीच त्यांना कसरत करण्याची संधी देखील मिळालेली आहे. इथे या चेंडू ट्रॅव्हल होतो या स्कोरलेग रिझर्व मध्ये. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. पुढील सामना दोन्ही संघटकांना टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. आमच्या टॉस बॉक्स मध्ये धनेशिलन कुक्षे संघाचा संघ नाईक आणि चावे स्पोर्ट्स चावे संघाचा संघ नाईक. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
इथे फाईन केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू फील केला जातोय आणि इथे फलंदाज बाद होताना मैदानी पंचांनी मात्र रनआउट साठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. फलंदाज बाद आहे. रनआउटच्या रूपाने फलंदाज इथे मध्ये डगआउटच्या असलेला फरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. अब तक 56 56 रेल बाउंड ऑफ कोणी क्रिकेट आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश सिंगोले ज्यांनी बोरशेती संघाविरुद्ध धर्मराजा चषकामध्ये या चौकार षटकांची अक्षरशः आतिषबाजी केली होती. 37 धावांची एक इनिंग त्याची पाहायला मिळाली होती. तोच आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 10 चेंडूचा सामना करताना 37 धावा त्यांनी बोरशेती संघाविरुद्ध कुठून काढल्या होत्या. बाली बागरे अर्जुन बांगर यांचा चांगला समाचार घेतला होता. तोच फलंदाज सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इथे ऑन साइडला मिड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षेत्र तिथे सज्ज आहे. फक्त एकच धावगणी संधी मिळाली. एका धावेने अकाउंट ओपन करतो फलंदाज. योगेश सिंगले ऑफ द मार्क. धावसंख्या सिंगल वाढते 57-57. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो गली रिजन मधून थर्ड मॅन रिजन कडे. एक सिंगल धाव इथे देखील फलंदाज पूर्ण करतोय. यावेळी राज सिंगोले योगेश सिंगोले आणि राज सिंगोले ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शेष या षटकामधील. सामनागर फलंदाज योगेश सिंगोले. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. इथे समोर खेळलेल्या चेंडूला व्हीसेप मध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक हर्षद चौधरी चेंडूवर झेपावतोय. फक्त एकच धावगणी संधी. तर अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या डावामध्ये जॉन खोनी संघाने आपल्या धावफलकावर धावा 59 केलेल्या आहेत आणि 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते वीरताने दापुडे या संघासमोर. तर टॉस कडे आपण वळणार आहोत. टॉस साठी या 24 फूट 24 संघ नाईक आणि धनेश्वर कोक्ष संघाचा संघ नाईक. गावचे समाजसेवक शरद भोईर साहेबांना विनंती असेल. तसेच भिनारचे उत्कृष्ट क्रिकेटर किरण भोईर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
चावी संघाचे संघनायक किशोर आपलं हार्दिक स्वागत आहे. त्याला टॉस केला जाईल. हे कॉइन आपण पाहू शकता एका बाजूला हे आपण कॉइन पाहू शकता. एका बाजूला युवराज स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला स्मिथ इंटरप्राइजेस नाण्याच्या दोन बाजू पाहायला मिळतात. सामना 4 षटकांचा असणार आहे. वजनशील कॉल आहे या चावी संघनायकाचा आणि या टॉस चावी संघाचे संघाने जिंकले. आमच्या दोन्ही मान्यवरांनी विनंती असेल की आपण व्यापीठाची संवाद व्हायचे. चावी संघनायक डीडी ग्राउंड भिनार वजनशील चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस आपण जिंकले. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण हे जे आयोजन केले आपण पाहतो डीडी ग्राउंड भिनार तालुका क्रिकेट मधील एक आकर्षक ग्राउंड आणि इथे हे वजनशील चषकाचं आयोजन केलं. या आयोजनाविषयी काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन केलंय त्यांनी आम्हाला इथे खेळायला दिलं त्यांचे आम्ही आभार आहेत. टॉस आपण जिंकले. टॉस जिंकल्यानंतर आपण निर्णय काय काय? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण आपण करणार आहे. समोरील संघाला निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावा थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. कुक्षी संघाने एक पीटीसी मधील कुक्षी एक मोठं नाव आहे. आपण इथे आलात आपलं हार्दिक स्वागत आहे. या चषकाबद्दल आपण काय म्हणाल? आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना किती धावांमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते असे फलंदाज असेल ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? बबलू आहे, मानस आहे, मयूर आहे, यांच्याकडून जास्त अपेक्षा असते. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मी तर टॉस केले गेले या सहाव्या संघाने का टॉस जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बसून सरळ आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. दरम्यान आमच्या व्यापीठाचं आगमन होतं हेमंत गुलवी साहेबांचा. मुसाबाई या नावाने ते फेमस आहेत, फोकस आहेत. वेलकम हेमंत गुलवी साहेब. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहोत वजनशील स्पोर्ट्स निंबोली आयोजित वजनशील चषक 20-25 दिमागदार आयोजन हे आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. हेमंत मुसाबाई गुलवी साहेबांना त्यांच्या समोर या स्पर्धेचे आयोजक योगेश गुलवी साहेबांना देखील आपण पाहू शकता. योगेश गुलवी साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल धनेश्वर कुक्षे विपक्षी चावे स्फोट चावे. नुकताच टॉस केला गेलेला टॉसचा चावे संघाच्या संघाने जिंकलेला आहे आणि धनेश्वर कुक्षे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेले आहे. धनेश्वर कुक्षे संघामधून आपण वंडरबॉल पीटीसी बबलू पाटील याला खेळताना पाहणार आहोत. सगळे जोडी मैदानामध्ये पाठवायचे. दापोडे संघासमोर जे लक्ष ठेवले गेलेले ते एकूण आपण पाहतोय 60 धावांचा करून 59 धावा जवानमान कोणी संघाने प्रथम फलंदाजी निर्धारित 4 षटकांमध्ये धावफलकावर कुठून गाडले आहेत आणि 60 धावांचं लक्ष इथे मात्र वीरताने दापोडे संघासमोर त्यांनी दिलेले आहे. बरोबर 15.00 सरासरीने प्रति षटकांमध्ये धावा कुठून काढावे लागतील. हा सामना जर वीरताने दापोडे संघाला जिंकायचा असेल तर हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी विथ कॅप्टन ऑफ दापोडे अजय पाटील ही जोडी मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सजवले गेले आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्ड मध्ये ज्यामध्ये मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑफ रिजन मध्ये पाहायला मिळतो. क्षेत्राची विरचना आपण बघतोय. ऑफ साइडला 30 संघामध्ये पॉइंट तैनात केला जातोय. थर्डमॅन देखील पाहायला मिळतोय. कौर
पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र मिड ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आणि ऑन साइडला जर बघितलं तर ऑन साइडला 30 सर्कलमध्ये फाईन लेग आहे, स्क्वेअर लेग पाहायला मिळत आहे. त्यानंतर ऑन साइडला आपण 30 सर्कलमध्ये मिड ऑन देखील पाहतोय. ही क्षेत्ररक्षक वेळच नाव पाहायला मिळते. पावरप्लेचे षटक आणि पावरप्लेचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दक्ष सिंगोले बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. दक्ष सिंगोलेचा सामना करेल फलंदाज हर्षद चौधरी. पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय या दक्ष सिंगोले जर्मन खुनी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकातील जबाबदारी नेहमीप्रमाणे स्थापित गोलंदाज आपण बघतोय. नेहमीच आपल्या संघाकडून पहिले षटक हाताळताना तो पाहायला मिळतो आणि या वेळी देखील पहिले षटक हाताळताना पाहायला मिळत आहे. दक्ष सिंगोले विथ दक्ष सिंगोले टू हर्षद चौधरी. इथे समोर खेळल्या चेंडूला मात्र गॅप शोधू शकलेला नाही. मिड ऑफ रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे, कुठल्या प्रकारचे धाव नाही. 60 लक्ष आपण बघूया वीरताने दापोडे संघासमोर. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिले षटक प्रगती पथावर दक्ष सिंगोले फ्रंट लाईन गोलंदाज कोणी संघाकडून पहिले षटक हाताळताना राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे. मिस टाइम फटका. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेटचं पतन. बिग ब्लो मोठा मासा गल्ला लागतो या हर्षद चौधरी इथे मात्र बाद होताना. हर्षद चौधरी आपण बघतो दापोडे संघाचा हिटमॅन मात्र विशेष काही करू शकला नाही. 0वर बाद होऊन फेल मध्ये फरकताना आपण बघतो खूप मोठा हादरा म्हणता येईल वीरताने दापोडे या संघाला. आणि ब्रेक थ्रूची आवश्यकता असताना आपण बघतो ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे दक्ष सिंगोले. अर्ली ब्रेक थ्रू अगदी लवकरच ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून देताना न्यू बॅटर जीत होते. इथे मात्र इम्पॉस फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील तिथे केला जातोय. पंच सहमत नाहीत. अतिशय जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय मात्र पंचांकडून कुठल्या प्रकारचा परिणाम पाहायला मिळत नाही. पंचांकडून कुठल्या प्रकारचे सिग्नल पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी दक्ष सिंगोले ज्यावेळेला गोलंदाजीला येतोय त्यावेळेला मात्र आपण पाहतो समोरील संघाला दक्ष राहणे खूप महत्वाचं असतं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग बाय दक्ष सिंगोले फ्रंट लाईन गोलंदाज कोणी संघाचा. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय कॉकर रिझनच्या वरून सीमा पार. या इनिंग मधील पहिला ब्लास्ट पहिला षटकार. षटकाराने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केला फलंदाज जीत याने. दापोडे संघाला जीत मिळवायची असेल तर जीत प्रमाणेच फलंदाजी करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील आणि मोठा फटका जीतच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच रिझन मध्ये मात्र यावेळी कार्पेटच्या सारी एक सिंगल साठी प्रयत्न. सिंगल संघाची धावसंख्या वाढते धावपलीवर पाहायला मिळते. ते 7 धावा आव्हान ठेवले गेले. ते 60 धावांचा 60 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतो वीर तानाजी दापोडे या संघाला.
अच्छा, दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना दापोडे विपक्ष खोनी या दोन संघामध्ये रंगतोय. पहिले षटक मार्गस्थ दक्षिण सिंगोले पहिले षटक घालतोय. राईट मोर दष्टम गोलंदाजी करताना लॉर्ड फुटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला कव्हर रिझन मध्ये हा चेंडू देखील पाहायला मिळतोय. एका धावेने या संघनायक अजय पाटील देखील आपला अकाउंट ओपन करतोय. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर वीरताने दापोडे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती या 1 बाद 8 धावा. इथून तब्बल 52 धावांची आवश्यकता आहे. मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर 15ची सरासरी आवश्यक हवी होती. मात्र इथे आपण पाहतो दापोडे संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. कारण धावपळीवर आता मात्र धावा पाहायला मिळतात त्या 8 आणि आता मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये पहिला बदल बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज राज सिंगोले येते. राज सिंगोले याचा सामनागर फलंदाज अजय पाटील. इथे पाहिला आणि जाऊ दिला पंचांचा इशारा देखील वाईट हळूवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मात्र दिशेवर नियंत्रण कंट्रोल पाहायला मिळत नाही. दिशांच्या चेंडूने सुरुवात करताना आपण पाहूया गोलंदाज राज सिंगोले. धावसंख्या 9 धावा. 60 या टार्गेटचा पाठलाग करताना विधाने दापोडे हा संघ. इथे या वेगवान चेंडू भन्नाट वेग चेंडू फिट झाल्यानंतर वेगाने निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. या खांद्याचा वापर देखील हा चेंडू टाकताना राज सिंगोलेने केला होता. इथे चेंडू ट्रॅव्हल होतो या कव्हर रिझन मध्ये. आता फक्त एकच धावण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना 10 धावा. 50 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. आता हे लक्ष या दापोडे संघासमोर मोठं व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण आपण पाहतो मोठे फटके येत नाहीत आणि लक्ष थोडस दूर जाताना पाहायला मिळतंय. इथे मेश्राम पाटका चेंडू हवेमध्ये शतक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. मात्र झेल कॅरी करू शकला नाही. जीवदार मिळतो फलंदाज जीत याला. या जीवदानाचा फायदा उचलून जीत 1 धाव पूर्ण करतोय. दापोडे संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल धनुष्यलून कोक्ष विपक्ष चावे स्पोर्ट चावे या दोन संघांमध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर राज सिंगोले दुसरं षटकात त्यांना पाहायला मिळतोय. कटरचा वापर अतिशय चांगला चेंडू लेग कटर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये वाईट चेंडू पहिला हाताला होता. मात्र त्यानंतर राज सिंगोले या चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीवर 11 धावा. यावेळी हुक केलेल्या चेंडूला मात्र इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने काही साध्य होणार नाही. हा सामना जर वीरताने दापोडे संघाला जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यामध्ये या डील करावं लागेल. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. कारण लक्ष आता मात्र खूपच अवघड बनताना धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते दापोडे संघाची 12 धावा. हर्षद चौधरी ज्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या तो मात्र 0वर बाद झालेला आहे. इथे मात्र चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू निघून जाईल स्क्वेअर चेंडून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 18 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून अजूनही
42 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अस्किंग रन रेट आता मात्र पाहायला मिळेल 21चा 21.00च्या सरासरी प्रति षटकामागे धावा कुठून काढावी लागतील विरुद्धाने दापोली संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. आज वीरताना दापोली संघामध्ये या प्रितेश पाटील याची देखील गैरहजेरी पाहायला मिळते. इथे या चेंडू भिरखून दिलेला चेंडू निघून जातो या लॉंग ऑन चोडून सीमा पार षटकार दर्शनला अखेर सीमारेषेचं दर्शन घडवताना फलंदाज दर्शन जाधव बॉलिंग ट्रॅकवर मात्र दर्शनला पहिल्याच चेंडूवर दर्शन घडवलेल्या षटकाराचा संघनायक अजय पाटील याने. दर्शन जाधव बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळताना सामनागर फलंदाज अजय पाटील. इथे या लॉंग ऑफ रिजन मध्ये फक्त एकच धाव पूर्ण करता फलंदाज. 25 धावा 25 धावा आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक मार्गस्थ 60 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतो वीरताना दापोली या संघाला. इथून अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र दे घुमा के चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. आणि असेच फटके खेळावं लागतील हे आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये. कशा प्रकारे फटका खेळला होता थोडासा सफल झाला होता. जागा बनवली तेव्हा फटका खेळण्यासाठी आणि विकेट एरिया मधून चेंडूला पाठवलं होतं 4 धावांसाठी. फील्ड मध्ये आता मात्र परिवर्तन केलं जातोय. पॉइंट आता मात्र तैनात केला जातोय. थर्ड मॅन क्लोज तैनात केलेला फाईन लेग थोडस डीप मध्ये. दर्शन जाधव बॉलिंग ट्रॅकवर सामनागर फलंदाज जीत. इथे यॉर्कर लेनचा चेंडू चांगल्या चेंडूच्या हाताळणी वाईट यॉर्कर हाताळताना गोलंदाज दर्शन जाधव पाहायला मिळतोय. स्कोर इज कॉन्स्टंट 29 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला बेट केले. इथे मात्र चांगली लाईन मेंटेन करताना गोलंदाज दर्शन जाधव. दर्शनचं यावेळी मात्र या 2 चेंडूंवर चांगले प्रदर्शन पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे 29 धावा 29. इथे देखील चांगल्या चेंडूच्या हाताळणी हा चेंडू देखील निर्धाव आणि निर्धाव चेंडू षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 29 धावा. 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडू मध्ये इथून 31 धावांची आवश्यकता आहे वीरताना दापोली संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासाचा जर विचार केला तर ग्रामीण क्रिकेटच्या इतिहासामध्ये 30 किंवा 30 पेक्षा जास्त धावा करण्याचा देखील विक्रम आहे. सर्वप्रथम हा विक्रम ठाकरेचा पाडा मैदानावर मनोहर गुळी साहेबांना विनंती असेल. निंबोळीचे क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत. आपण या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. शिरोमाता वोळे या संघविरुद्ध ज्यापासून कारविली संघाला 33 धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळी आतिश पाटील विरुद्ध 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकून पप्या खारगेने कारविली संघाला तो सामना जिंकून दिला होता. आणि त्यानंतर काल्हेरे मैदानावर कामतगर विरुद्ध कारविली संघाला 30 धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळी पप्या खारगेने पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार आणि नंतरच्या 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकून 30 धावा करून तो सामना कारविली संघाला जिंकून दिला होता. एकमेव असा फलंदाज आपण ग्रामीण क्रिकेट इतिहासामध्ये ज्याने हा कारनामा 2 वेळा केलेला आहे. 6 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. इथे डाऊन द ग्राउंड हा फटका केला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून आता चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहतो या कौतुक करावे लागेल क्षेत्ररक्षकाचं कारण आपण जर बघितलं तर लॉंग ऑफ रिजन मधून जवळजवळ स्टेट लॉंग ऑन रिजन मध्ये येऊन हा चेंडू त्याने अडवलेला आहे.
कुणालचं बेमिसाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. आपल्या संघासाठी महत्वाचे 2 धावा त्यांनी सेव्ह केलेल्या आहेत. इथे खुल्या टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलथ्रोमध्ये या चांगले क्षेत्ररक्षण करताना गोलंदाज आतिश पाटील पाहायला मिळतोय. कुठल्या प्रकारची धावणे आणि आता मात्र लक्ष अवघड बनताना, कारण 4 चेंडूचा खेळ शेष आहे. 4 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 4-29 समीकरण. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळी खोदून काढलेल्या चेंडूला चेंडू निघून जातो लॉंग रिझर्व मधून सीमापार चौकार. धावसंख्या 35. आता मात्र शेवटचा 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि मिशन आता इम्पॉसिबल झालेलं आहे ते वीरताना दापोडे या संघासाठी. कारण 3 चेंडू मध्ये तब्बल 25 धावांची आवश्यकता आहे. फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, पराभवाच्या छायेत आपण बघतोय वीरताना दापोडे संघाने विजयाच्या उंबाट्यावर इथे मध्ये जयन म्हणणं खुनी हा संघ. खुनी संघाचं पारड पूर्णपणे जड पाहायला मिळतंय. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल आणि झेलबाचे पण आणखी फलंदाजी इथे बाद होताना. वेलकम वंडर पीटीसी बबलू पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढील सामन्यामध्ये पीटीसीचा वंडर बॉय बबलू पाटील याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल धनुष्य कुक्षे विपक्ष सावे स्पोर्ट चावे या 2 संघामध्ये. वेलकम उस्मान पटेल ऑफ पीटीसी, शुभम शेलार, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि वेलकम वंडर बॉय पीटीसी बबलू पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सावे विपक्ष कुक्षे हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पीटीसीचा यॉर्कर किंग देखील आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. वेलकम राज पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे.